अधीरा आता काय झालंय तुला रडायला? अधीरा मी तुझ्याशी बोलतोय, काय झालंय मला सांग. पिंटे दादा खूप चिडलाय माझ्यावर. माझ्याशी बोलत नाहीये तो नीट. का चिडलाय आणि पिंटे दादा? आपण वेगळे राहण्याच्या डिसिजन साठी तो फॉर नाहीच आहे, पण आज जे काही घडलं ना ते त्याला अजिबात आवडलं नाहीये म्हणून. नाहीच आवडणार. आणि इफ यू रिमेंबर मी सुद्धा तुझ्या डिसिजनच्या फेवर मध्ये नव्हतो. अधीरा म्हणूनच मी तुला थांबवत असतो का, पण तू माझं ऐकतच नाहीस. मला सांग, ह्या आधी आपल्या घरात भांडणं नाही झाली आहेत का? अगं घर आहे, भांड्याला भांडं लागणारच, भांडणं होणारच. पण त्यामुळे ती भांडणं काय आपण सतत डोक्यात ठेवणार आहोत का? शांतपणे मिटवण्याचा प्रयत्न करतो आपण भांडण. अधीरा बाबांना नेहमी म्हणतात, एक जण चिडला ना तर दुसऱ्याने शांत राहायचं. कारण जर दोघंही चिडले ना तर भांडण अजून चिघळतं. आणि आताही तेच झालंय, भांडण खूप चिघळलंय. म्हणून ना मी तुला दरवेळी थांबवत असतो. आजपर्यंत या घरातली भांडणं कधीच घराबाहेर गेली नाहीयेत. आताही गेली नसती, पण तू काय केलंस? वेगळा राहायचा एक इम्पल्सिव्ह डिसिजन घेऊन टाकलास. अगं डिसिजन घेतलास ते तर वाईटच होतं, पण त्यामध्ये तू ताईला सुद्धा इन्क्लूड केलंस ग, आणि सरळ बॅग भरायला लागलीस. मला ना कळत नाहीये तुला एवढी घाई का असते दरवेळी. बघतेस ना आता तुझ्या डिसिजनचे परिणाम. नंदूताईच मला कधी कधी तुझ्यापेक्षा जास्त सपोर्ट करते, म्हणून मी गेले होते तिच्याकडे. आणि यावेळी सुद्धा मला तिने सपोर्ट केला. माझ्या बाजूने बोलली तरी, माझ्या बाजूने विचार तरी मांडले तिने. यार तुझ्यासारखं मला चुकीचं नाही ठरवलं नेहमीप्रमाणे. विरा तुला का कळत नाहीये? अगं मुद्दा चुकीचा असल्याचा किंवा बरोबर असल्याचा नाहीच आहे. मुद्दा हा आहे ना की तू ताईला मध्ये आणलंयस. तुला कळते का, ह्या सगळ्याचे परिणाम ताईला भोगावे लागणार आहेत. आणि ताईनी ऑनेस्टली तिचं मत आईला ऐकवलं जरी असेल ना तरी ते तिला नाहीच पटणार, आणि नसेलच पटलं म्हणूनच ती तुझ्या घरी गेली आहे. आता ह्यामध्ये ना ताईला भुर्दंड भोगावा लागणार आहे का सगळा? तुझ्या घरच्यांसमोर काय बोलेल, काय सांगेल हेही सांगता येत नाही. म्हणजे तुला कळतंय का, ह्या सगळ्यामध्ये ना नंदूताईलाच प्रॉब्लेम होणार आहे. मग मला सांग, मी कोणाशी बोलायला हवं होतं? ऑफकोर्स माझ्याशी बोलायला हवं होतंस. बोलले ना मी तुझ्याशी, सारखीच बोलते मी. त्या नेहमीच असं करतात आणि मग ते वाढत जातं. यू नो व्हॉट, त्यांचा हाच पॅटर्न झाला. तुला कळत नाहीये? मला कळतं, मला सगळं कळतं, पण आता मला इतकंच हवंय की हे प्रकरण आताच मिटावं. उगाच आईने तिथे ताईसाठी अजून प्रॉब्लेम्स क्रिएट करू नयेत. बाबा गेलेत ना तिला आणायला, तिच्यासोबत गप्प घरी यावं, कारण ह्यातच सगळ्यांचं भलं आहे. बोला, काय बोलायचं आता. बघा मी एवढं तुमच्याकडे इथे येऊन राहिले. स्वानंदीला बघितलं, भांडून गेली, ती फिरकली सुद्धा नाहीये इकडे. काय नाही हो, काळजीच नाहीये माझ्या मुलांना. माझ्या मुलांना नाहीये, स्वानंदीला तर नाहीच नाहीये. जाऊ देऊ म्हणतात ताई. अहो नका काळजी करू, मी आहे ना तुमच्या बरोबर. हा, आणि शेवटी मुलं आहेत ती. हे बघा, तुमची मुलगी माझी सून आहे, माझी मुलगी तुमची सून आहे की नाही. आता त्यांना नाही कळत, पण मग आपण त्यांना योग्य मार्ग दाखवायचा ना. अहो आपण ठीक दाखवू मार्ग, पण आजकालची मुलं ऐकतील तर ना. मग आपणच असं वागायचं की त्यांना ऐकावंच लागेल. काय करायचं म्हणजे? सांगेन आरामात. आत्ता चालत की नाही? हा, काय घाई आहे? निवांतपणे बोलू आपण. आता ना तुम्ही आराम करा जरा. चला येऊ. पण एक मात्र ऐकायचं माझं, काहीही झालं तरी हे घर सोडून जायचं नाही. म्हणतात अहो कसं वाटेल, राजवाड्यांची सासू, समर राजवाड्यांची सासू आणि रस्त्यावर राहते. लोक काय म्हणतील? सासूला ठेवायला एवढीशी जागा नाही या माणसाकडे. म्हणून तुम्हाला सांगते, अजिबात कुठे जायचं नाही. आता हे घर तुमचं आहे की नाही, हा, आरामात राहा. स्वतःचं घर समजून राहायचं, कळलं? अजिबात जायचं नाही. हा, समरनी सांगू देत नाही तर रोहननी सांगू देत, अजिबात नाही म्हणजे नाही इकडनं हलायचं, कळलं? नाही तुम्ही अशा नाही ऐकणार. तुम्हाला रोहनची शपथ आहे, रोहनची शपथ घ्या आणि मला सांगा इकडनं जाणार नाही म्हणून. नाही हो जाणार. नाही नाही, रोहनची शपथ घ्या तुम्ही. बरं बाबा, घेतली शपथ, नाही जाणार.
हा आता एवढं सगळं तुम्ही माझ्यासाठी करताय, एवढं छान, कशाला जाऊ मी ना. आणि बाबा प्लीज तुम्ही हा असा गिल्ट नका ना घेऊ. या सगळ्या प्रकरणात तुमची काहीच चूक नाही आहे. नंदू, चूक माझीच आहे. अगं मीच कमी पडलो माझं घर सांभाळण्यात. बाबा असं का बोलताय तुम्ही? अहो तुम्ही कमी केलंयत का आमच्यासाठी? आणि हे सगळं माहिती आहे तुम्हाला. ही जाणीव जर मंदाला असली असती ना तर ती असं निर्लज्जपणे घर सोडून इथे आली नसती ग. नंदू, माझंच चुकलं ग. तुझ्या सासरच्या पर्यंत या सगळ्या गोष्टी आल्या, मला घरच्या घरी मिटवता नाही आल्या. खूप अवघड आहे नंदू हे सगळं. बाबा आता जे झालंय ते आपण बदलू शकत नाही आता. फक्त आता इथून पुढे असं काही होणार नाही याची काळजी आपण घेऊया. ऐका, मी करते, सगळं हँडल करते, तुम्ही नका काळजी करू. अगं पण तू का करशील हे सगळं? तुला तुझे व्याप काही कमी आहेत का? हे बघ नंदू, तू आता तुझ्या सासरचं बघ. बस झालं. आमच्यासाठी तू आजपर्यंत खूप केलंस, आता नाही. मला सांग, ती मंदा कुठे आहे? मी तिला घ्यायला आलोय. बाबा आई आत्ता येईल असं वाटत नाहीये मला. काय? अशी कशी येणार नाही ती? हा, मी तिला घेऊनच जाणार. कुठे सांग मला. तुम्ही शांत व्हा ना आधी. मी सांगितलं ना, मी बोलते ना की बघा ती काहीच ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाही आहे आता. आणि तुम्ही जर आता बोलायला गेलात तर प्रकरण चिघळेल. प्लस आता या घरात काकू वगैरे असताना नको बाबा या गोष्टी. तुम्ही जा शांतपणे घरी, मी तिला बोलून घरी पाठवते ना. नाही, मी मंदाला इथून घेऊनच जाणार आहे. त्यासाठी झालो मी. मला सांग, कुठे आहे ती?